सर्वांना जय भीम. दोनों या ठिकाणी आपण रत्नागिरी जिल्हा बौद्ध समाज या नावाखाली रत्नागिरीतील विविध संघटना या सगळ्या संघटनांच्या माध्यमातून महाबोधी विहार बिहार राज्यातून आज महाबोधी विहाराचं मुक्ती आंदोलन चालू आहे. या मुक्ती आंदोलनाला जवळपास 80 दिवसाचा कालावधी संपून गेला आहे. तरी सुद्धा बिहार सरकारने आजपर्यंत हे विहार मुक्त करण्याच्या दृष्टीने पावलं उचललेली नाहीत. त्या ठिकाणी देशी विदेशी बौद्ध भिक्खू अनेक दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत आणि अशा अवस्थेमध्ये असताना देखील आज योग्य पद्धतीने शासनाकडून त्याची दखल घेतली जात नाही आणि म्हणून हे मुक्ती आंदोलन जे आहे विहाराचं हे दिवसांदिवस तीव्र होत चाललेलं आहे. आणि याचा पडसाद याच दृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यातील देखील तमाम बौद्धांच्या मनामध्ये एक आक्रोश निर्माण झाला आहे की बौद्धांची अस्मिता असलेलं जे महाबोधी विहार आहे, जे जगातील बौद्धांचं एक पवित्र स्थान म्हणून गणलं गेलेलं आहे, हे जे स्थान आहे ते बौद्धांच्या ताब्यात मिळावं याकरताच हे आंदोलन अनेक दिवसापासून चालू आहे. आणि म्हणून या आंदोलनाला पाठिंबा म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील 9 तालुके या 9 तालुक्यातील तमाम बौद्धांच्या माध्यमातून एक जन आक्रोश महामोर्चाचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. हे नियोजन बौद्ध रत्नागिरी जिल्हा बौद्ध समाज याच नावाखाली सगळा समाज एकत्र आलेला आहे. आणि या ठिकाणी या समाजातील असलेल्या जेवढ्या संघटना आहेत, मग त्या धार्मिक आहेत, सामाजिक आहेत, काही राजकीय आहेत, हे सगळे गट एका बाजूला ठेवून प्रत्येक बौद्ध म्हणून या आंदोलनामध्ये या ठिकाणी सहभागी होत आहेत. आणि एकमुखाने या बौद्ध जनता मागणी करते की महाबोधी विहार सन 1949 झालेला जो कायदा आहे तो रद्द करण्यात यावा, ही प्रामुख्याने या जन आक्रोश मोर्चाची मागणी आहे. दुसरी जी मागणी आहे ती म्हणजे महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात मिळावं. गेल्या अनेक वर्षापासून हा संघर्ष चालू आहे, परंतु आजपर्यंत या संघर्षाला यश आले नाही. मात्र आता जो चालू झालेला जो संघर्ष आहे तो जोपर्यंत बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, अशा पद्धतीचा निर्धार या जगातील बौद्धांनी केलेला आहे. आणि या निर्धारामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील बौद्धांनी सुद्धा सहभाग या ठिकाणी नोंदवण्याच्या दृष्टीने हा जन आक्रोश मोर्चाचं नियोजन केलेलं आहे. आणि या मोर्चाच्या माध्यमातून कलेक्टरच्या माध्यमातून एक बिहार राज्याच्या मुख्यमंत्री, राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्याकडे निवेदनाद्वारे एक मागणी केली जाणार आहे की महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं. महाबोधी विहारासाठी 1949 झालेला कायदा रद्द करण्यात यावा, अशा पद्धतीची प्रामुख्याने या ठिकाणी या बौद्ध समाजाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. आणि याच्याकरता हा महत्वाचा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. याबरोबरच एक नवीन मुद्दा या ठिकाणी रत्नागिरी तालुक्यामध्ये निर्माण झालेला आहे. आणि या रत्नागिरी तालुक्यातलीच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील बौद्ध समाजाच्या लोकांचे एक मताने किंवा लोकांच्या मागणीनुसार हा एक मुद्दा या ठिकाणी आम्ही नवीन ऍड केलेला आहे. तो म्हणजे चिबा राजाकालीन जे बुद्ध विहाराची जागा आहे रत्नागिरीमध्ये, जी जागा उत्पादन शुल्क या विभागाच्या ताब्यात होती आणि त्या विभागानं बौद्ध जनतेच्या मागणीनुसार
त्या जागेपैकी 15 गुंठे जागा उत्पादन शुल्क खात्याने या विहारासाठी दिलेली होती आणि ती दिलेली जागा बुद्ध विहारासाठी म्हणून दिलेली आहे, अशा पद्धतीचा पत्रव्यवहार शासनाच्या माध्यमातून केला गेलाय आणि त्या ठिकाणी विहारासाठी जागा ती आरक्षित केली गेली. मात्र काही दिवसातच इथे वेगवेगळ्या बातम्या यायला लागल्या आणि त्याच्यातून एक गोष्ट लक्षात आली की ही जी विहारासाठी आरक्षित केलेली जागा आहे ते शासनाने परत आपल्या ताब्यात घेतलेली आहे आणि म्हणून हा इथली जी जनता आहे, या जिल्ह्यातली जे काय बौद्ध समाज आहे तो नाराज आहे. कारण बौद्ध विहार, थिबाकालीन बौद्ध विहारासाठी आरक्षित केलेली जागा शासन पुन्हा आपल्या ताब्यात घेत आहे, ही गोष्ट दुःखकारक आहे, वेदनादायक आहे. आणि म्हणून बौद्ध समाजाच्या लोकांचं म्हणणं आलं की जर का महाबोधी विहारासाठी जर तुम्ही अशा पद्धतीचा संघर्ष मोर्चा या ठिकाणी आयोजित करताय तर हा मुद्दा देखील शासनाला तुम्ही विचारला पाहिजे की ही दिलेली जागा तुम्ही पुन्हा का घेतली. ती जागा आमच्या विहारासाठी दिलेली आहे आणि ती जागा विहारासाठी कायमस्वरूपी ठेवण्यात यावी, अशा पद्धतीची मागणी आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांकडे या मोर्चाच्या माध्यमातून निवेदन देऊन या ठिकाणी आम्ही करणार आहोत. ही गोष्ट प्रत्येक माणसापर्यंत पोहोचावी याकरताच आपल्या सर्वांना या ठिकाणी आम्ही नियोजित आमंत्रित केलेला आहे. हा आमचा जो काय जन आक्रोश मोर्चाचा जो काय बातमी आहे, ही बातमी प्रत्येक जनमानसापर्यंत पोहोचावी याकरता आपण या ठिकाणी आपल्या सर्वांना निमंत्रित केलेला आहे. निश्चितच आमच्या मागणीनुसार आपण या ठिकाणी हा जो काय जन आक्रोश मोर्चा आहे तो आपल्या पत्रकांच्या माध्यमातून प्रत्येक माणसापर्यंत आपण पोहोचवाल, अशा पद्धतीची या ठिकाणी मी आशा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम. हा जन आक्रोश मोर्चाची तारीख आहे बुधवार दिनांक 7/5/2025 सकाळी 11:30 वाजता रत्नागिरी मारुती मंदिर येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून तेथून त्या मोर्चाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला हार घालून पायदल जिल्हा अधिकारी कार्यालय रत्नागिरीकडे रवाना होईल आणि त्या ठिकाणी एक कलेक्टरना जे आमच्या या रत्नागिरी जिल्हा बौद्ध समाज या मताखाली एकत्र आलेले जे बौद्ध प्रमुख जी माणसं आहेत, जे संपर्क ज्याला आयोजक आपण म्हणतो, त्या समाजाचे या मोर्चाचे आयोजन करणारे जे आयोजक आहेत ते स्वतः कलेक्टरना किंवा जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या संदर्भातलं निवेदन त्या ठिकाणी देतील आणि छोटीशी तिथे एक थोडक्यात आलेल्या जनतेला या संदर्भात थोडीशी माहिती देतील आमचे जमलेल्या लोकांपैकी काही मंडळी. आणि त्यानंतर हा मोर्चा त्या ठिकाणी समाप्त होईल, अशा पद्धतीचं नियोजन या मोर्चाचं या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. आपण निश्चित हा आमचा कार्यक्रम प्रत्येक माणसापर्यंत आपण पोचवावा ही या ठिकाणी अपेक्षा करतो आणि थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम. हाँ 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 तर ती जागा ऑलरेडी शासनाने बुद्ध विहारासाठीच दिलेली आहे. तशा पद्धतीचा पत्रव्यवहार शासनाने आपल्या लोकांना केलेला आहे, समाजाला दिलेला आहे. त्यानंतरच्या काळामध्ये ती जागेच्या ठिकाणी कम्युनिटी सेंटर बांधण्याचा काही प्रयत्न या ठिकाणी केला गेला आहे, परंतु त्या ठिकाणी कम्युनिटी सेंटर नको, तिथं बुद्ध विहारच असावं
कारण ते थिबा राजाच्या काळातील त्या ठिकाणी आताच्या स्थितीला तुम्ही पाहिलं तरी तिथं बुद्धाची मूर्तीचे अस्तित्व आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून जिथे बुद्धाची मूर्तीचं अस्तित्व आहे तिथे बुद्ध विहारच असावं असा संपूर्ण या जिल्ह्यातील बौद्धांचा आक्रोश आहे, म्हणणं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी कम्युनिटी सेंटर किंवा तत्सम दुसरी कुठलीही बाजू कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी उभारू नये असा आग्रह या जिल्ह्यातील लोकांचा आहे. आणि म्हणून त्याला स्थगिती यावी याकरता सुद्धा कोर्ट मॅटर झालेला आहे आणि त्याच्यावरती हायकोर्टाच्या माध्यमातून स्थगिती सुद्धा या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. परंतु प्रशासनाकडे सुद्धा आम्ही पुन्हा पुन्हा विनंती करतोय की आम्हाला हे कम्युनिटी सेंटर किंवा म्युझियम अशा पद्धतीची कुठलीही वास्तू त्या जागेवरती नसावी. तुम्हाला बांधायचं असेल तर ती जागा सोडून तुम्ही इतर ठिकाणी बांधा, आमचं त्याला सहकार्य राहील, पाठिंबा राहील. पण निधी मिळावा म्हणून ते कसं ते नाव द्यावं लागले कम्युनिटी सेंटर, तिथं बुद्ध विहारच होणार आहे. हे आता माझ्याकडे म्हणजे ते होणारच नाही. तरी साहेब कसं आहे, हा त्याला काही संघटनांनी त्यावेळेस पाठिंबा दिला म्हणून बर थांबा आम्ही माहिती देतोय. हा नाही वेगळं काय सांगत नाही, तुम्ही थांबा. ऐकून घ्या. एक हे बघा, रत्नागिरी जिल्हा बौद्ध समाज म्हणून आम्ही एकत्र बसलेलो आहोत आणि रत्नागिरी जिल्ह्यातील बौद्ध समाजाचं म्हणणं आहे की थिबा राजाच्या बुद्ध विहाराच्या ठिकाणी विहारच झालं पाहिजे, तिथे इतर कोणतीही गोष्ट होता कामा नये अशा पद्धतीचा लोकांचा म्हणणं आहे. आणि आम्ही लोकांचं नेतृत्व करणारी माणसं आहोत आणि म्हणून लोकांचं म्हणणं जे आहे ते प्रामुख्याने विचारात घेणं आवश्यक आहे. काही ठराविक लोकांनी जरी तसा प्रयत्न जरी केला असला तरी त्या संदर्भात आम्ही आज शासनाकडे मागणी करतोय की हे जे काय घडलं जातंय किंवा केलं जातंय हे चुकीचं आहे, आमच्या मागणीला बाजूला ठेवून केलं जातंय. आणि म्हणून तसं न होता आमची जी पूर्वत असलेली जी मागणी आहे विहाराची, त्या ठिकाणी विहारच झालं पाहिजे. जर का ते झालं नाही तर मात्र आम्ही विहाराच्या व्यतिरिक्त कुठलीही गोष्ट स्वीकारायला तयार नाही. हा विहाराच्या कामासाठी निधी मिळावा म्हटला तर तुम्ही ती तरतूद नाही. आता ते फक्त कसं नाव बघून ते पैसे मिळवलेले आहेत. हा त्याबद्दल हे बघा कसं आहे, एक साहेब आपल्यासाठी आता त्यांनी सांगितलेली गोष्ट किंवा निधी उपलब्ध व्हावा या दृष्टीने त्यांनी केलेला तो प्रयत्न आहे. मात्र कागदोपत्री जर आपण व्यवहार पाहिला, कायद्याच्या दृष्टीने जर आपण व्यवहार पाहिला तर ते कम्युनिटी सेंटर हे विहारामध्ये बसत नाही. कम्युनिटी सेंटर आणि विहार ह्याच्यामध्ये फार भेद आहे किंवा फरक आहे. आणि म्हणून जर विहाराच्या नावाने जर का तिथे इमारत झाली तर ती बौद्धांच्या हक्क मालकीची होऊ शकते. मात्र कम्युनिटी सेंटर हे विशिष्ट समाजाच्या हक्क मालकीचं होऊ शकत नाही. आणि म्हणून ही गोष्ट समाजाच्या लक्षात आलेली आहे आणि म्हणून समाज आक्रोश करतोय, समाज आग्रह धरतोय की आम्हाला विहार पाहिजे, तिथं विहारच चाललं पाहिजे, इतर कुठलीही गोष्ट आम्ही होऊ देणार नाही. जर का शासनाकडे विहारासाठी निधी उपलब्ध होत नसेल, मिळत नसेल तर ते विहार समाज स्वतःच्या बळावरती बांधण्यास तयार आहे. तशा पद्धतीचं आर्थिक निधीची सुद्धा चाचपणी शासनाच्या माध्यमातून झाले आणि तशा पद्धतीचं ॲफिडेव्हिट सुद्धा शासनाकडे
भारतीय बौद्ध महासभेने दिलेला आहे, ते आमच्याकडे निधी पडलेला आहे, आम्ही त्याच्यातून ते विहार बांधू शकतो. आणि त्याच्यामुळं विहाराच्या नावाखाली कम्युनिटी सेंटर पैशाकरता जर होत असेल तर ते कम्युनिटी सेंटर बनवणाऱ्या लोकांनी हे विहारच आहे आणि या ठिकाणी विहार म्हणूनच कागदोपत्री नोंद होईल अशा पद्धतीची कोणतीही हमी द्यायला तयार नाहीत. आणि म्हणून आग्रह जो आहे तो विहारासाठी आहे, तिथे विहारच झालं पाहिजे हा संपूर्ण जिल्ह्यातील जनतेचा आवाज आहे आणि जनतेचं म्हणणं आहे. आणि म्हणून हा विषय सुद्धा या विषयाच्या माध्यमातून आम्ही कलेक्टर निवेदनाद्वारे मागणी करतोय की साहेब जे काय आज तुमचं इकडे तिकडे झालं असेल काय, हा जो विषय आता सगळ्या जिल्ह्यातील समाजाला विश्वासात घेऊन झालेला नाही किंवा या तालुक्यातल्या सुद्धा या निदान मी म्हणतो तालुक्या मर्यादित जरी असलं तरी तालुक्यातल्या लोकांना सुद्धा या विषयामध्ये योग्य पद्धतीची माहिती न देता कम्युनिटी सेंटरचं नियोजन करण्यात आलं. आणि म्हणून आज लोकांमध्ये द्विधा अवस्था झाली आणि लोकांमध्ये फार नाराजी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून हा विषय पुन्हा एकदा कलेक्टरच्या माध्यमातून आम्ही ऐरणीवरती आणू इच्छितो आणि याच्यासाठी लागेल तो पाठपुरावा संपूर्ण जिल्ह्यातले बौद्ध समाज करायला तयार आहे, संपूर्ण बौद्ध जनता तयार आहे, संपूर्ण बौद्ध जनतेचं असं म्हणणं आहे. कारण मी आज एकटा जरी बोलत असलो तरी संपूर्ण 9 तालुक्यातल्या प्रतिनिधींचं आम्ही या ठिकाणी या पत्रकामध्ये नावाचा उल्लेख केलेला आहे. हे पत्रक देखील आम्ही तुम्हाला देऊ. तर त्या 9 तालुक्यांचा या ठिकाणी समावेश आहे. 9 तालुक्यांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन या सगळ्याकडे चर्चा करून हा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून या जिल्ह्यातील समाजाचं जे काय मत आहे ते महत्वाचं आहे. काही ठराविक लोकांनी जर का एखादा कळत नकळत एखादा निर्णय घेतला असेल तर तो समाजाला बंधनकारक राहणार नाही. आणि म्हणून आपण देखील तशा पद्धतीचं लोकांमध्ये काही गोष्टी पोचवाव्यात अशा पद्धतीचं या ठिकाणी मी आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका.